हाय गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर आज तो दिवस आला आहे की आम्ही घरी जाणार आहे. आज 26 तारीख आहे. तर माझा आजचा यात्रेतला लास्ट डे आहे. आजूबाजूला बघतो तर सगळीचं आवळायला लागले. उठले मी, आजूबाजूला सगळीचं आवळत होते. मग मी काय आंघोळ करणार नव्हते म्हणून मी फक्त तोंड हातपाय धुवून घेतले. नंतर मस्तपैकी टिकली लावून ते आवडलं. त्याचं ते विचारले. गाडीमध्ये सामान नेऊ लागलं, घातलं. सामान तर नेलं तर तेवढं कमी, जास्त येताना होतं सामान. आम्ही यात्रेमध्ये जाताना वेगळा भारी वाटत होता जायला. रस्ता होता, आजूबाजूला रस्ता होता. खेळतींना बघायला जायला वाटत होतं. म्हणजे तो आता सांगलीत थोड्याच वेळात म्हणजे किलोमीटर किती होत पोचणार. तर यात्रेला जाऊन आले. तर जेव्हा म्हटलं पोचतात सगळ्यांना भुका पण लागलेल्या आणि जेवायचं म्हटलं. आता इथं थांबलो आम्ही जेवायला. इथं जेवणार. आणि बघा मला पुढे गेल्यानंतर कसलं भारी वातावरण आहे. आणि तिथं विहीर सुद्धा कसं भारी. या वातावरणात जेवायला गावाकडचं वातावरण वाटतं. पैकी शेतात बसून भाजी भाकरी ताक दही पण खाऊन चाललो आता पुन्हा एकदा. भारी वाटलं की पोट भरून कसं वाटलं ज्यूस. सो हाय गाईज, तर आम्ही पोचलोय 4:30ला पोचलोय. तर मी पटकन आंघोळ पण करून घातले. केला तर आंघोळ पण करून घेतलं. आणि मोबाईल चार्जिंग होता म्हणजे दाखवला नाही तुम्हाला. ही घेतल्या मी ना बॅग, ठीक आहे. ही घेतल्या मी ना बॅग आणि भावाने घेतल्या बंदूक. काय बंदूक दाखवले, बंदूक खेळायला लागले. ते बंदूक घेतल्या आम्ही. मी आत्ता टायमिंग बघा, उशीर झाला आलोय. पण मोबाईल चार्जिंगला होता ना म्हणून तर शॉर्ट घेता आलं नाही. पण आमची यातल्या तर कळून झाल्या. पण तुम्हाला ब्लॉग आवडला तर जाता काय सांगणार मी, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.